आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यशस्वी कारकीर्द पार पाडत असताना आज 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची धाडसीपणानं निर्णय घेण्याची क्षमता, विकास कामं करण्याची ज्यांची क्षमता, दिलेला शब्द काही झालं तरी खाली पडून येणार नाही अशी ज्यांची खाती, असे आदरणीय अजितदादा पवार आजच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच ज्यांचं मार्गदर्शन झालं, ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी जे पुढे निघून गेले ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे. ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 20 वर्षामध्ये ज्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास काय असतो हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना, त्यांच्या विरोधात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली की तालुक्यामध्ये जे काय महत्त्वाचे प्रकल्प झाले ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यामुळे. आणि मी अभिमानानं सांगत आलो की ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा पदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या रूपानं. गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर राज्याची पडली आणि तालुक्याला न्याय दिला आणि मंचरचं पोलीस स्टेशन, घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस स्टेशन असे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र दिलीपरावजी वळसे पाटील, दिलीपरावजी मोहिते पाटील. तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही. त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये 20 वर्ष काम होतं. खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडं लागतंच. कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषणं व्हायला लागले. मी सांगतो आपल्याला, बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, माझं जाहीर आव्हान आहे, माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे, त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा. कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये. बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा 4 पट वेळा मी भाषणं केलेली आहेत. मला अर्थात कशी डायलॉगबाजी फेकता येत नाही, फेकाफेकी करता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पंतप्रधानांना भेटलो, लोकसभेमध्ये खाजगी विधेयकं मांडली, लोकसभेमध्ये त्याच्यावर मागण्या मांडल्या. या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे मी. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे. त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला दादा. तो 40 लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली. आज असे अनेक प्रश्न आहेत. संसद रत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसद रत्न काम तर काही केलं नाही 5 वर्ष, पण असं काहीतरी भासवायचं संसद रत्न. आता संसद रत्नाच्या संदर्भात मला सांगा, ती मला माहिती आहे ना, मी सुद्धा 2 वेळा घेतलेले ते संसद रत्न पुरस्कार. काही नाही हो संसद रत्न. मला माहिती आहे 2015-2016ला ती चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं, पुरस्कार दिलं, 2 वेळा बघितलं, म्हटलं यांचं काही खरं नाही. मी 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही, दुसरं कोणाला तरी द्या. एक खाजगी कंपनी आहे. संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही. खाजगी कंपनी 10 बाय 10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते
आणि ते पुरस्कार वाटतात. आणि मग असा संसदेतनं टेऱ्या बडून प्रचार चालू आहे. आता मला सांगा, आमच्या श्रीरंग बारणे त्यांना 8 वेळा मिळाला संसद. आता याच्यावरून ओळखा. म्हणजे सांगायचं काय की 5 वर्षात आपल्याला आमदार साहेब सांगतील ते कसं आहे. हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा, परंतु संसदरत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो, लोकसभेतली तुमची कामगिरी काय, मला सांगायला दादा अभिमान वाटतो. माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या, डिबेटची संख्या, त्यांचे प्रश्न आहेत 621, माझे प्रश्न आहेत 1365 पहिल्या 5 वर्षांमध्ये. मी कधी बोललो नाही असं, कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला. पण लोकांना माहिती आहे, लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्टीने महत्त्वाची आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं 20 वर्ष 2 दशकं मी कधी लवाडी केली नाही, मी कधी खोटा प्रचार केला नाही, मी कधी दुसऱ्यानं केलेली कामं ते आपल्या नावावर सांगितली नाही. मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या, मला वेळ नाही धंद्यामधून, असं म्हणणार नाही. कारण मी एकदा लोकांच्या सेवेचं व्रत घेतलं आहे, ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आज मोठ्या संख्येने माझे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी दिलीपरावजी असतील, दादा असतील, सगळ्या विनंती करेल, माझ्या विश्वासावर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचा मान या पक्षामध्ये राखला जाईल. आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीनं ह्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहू. 4.5 जाऊ द्या, मी प्रामाणिकपणे ह्या पक्ष वाढवण्यासाठी दिलीपराव मोहिते पाटील असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, अतुल असेल, ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हे पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल याची खात्री द्या. कारण मी शब्दाचा पक्का आहे, मी कधी खोटं बोलणारा नाही. मी देवेंद्रजींना माहिती आहे, ते आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलेलं आहे. मी ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची आहे, महत्त्वाची आहे. भूलतापणा बळी पडू नका. चांगल्या भाषणं असतील, चांगल्या फेकी असतील, हे सगळं बाजूला जरी ठेवलं तर 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचं काय नुकसान झालं आहे हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. माझ्या शिरूर तालुक्यातली लोक आहेत, हवेलीमधली लोक आहेत, सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा मी तिथं कुठल्याही गावात प्रचाराला जातो, गावभेटीला जातो, लोकांची भाषणाची सुरुवात अशी असते की दादा आम्ही चुकलो, आमच्याकडनं चूक झाली, अशाच प्रकारे प्रत्येक गावोगावी लोक म्हणतात. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांवर जबाबदारी आहे की अजितदादा यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये तर मोठं आहेच आहे, पण त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आवडीचा खासदार निवडून द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.